कोणतीही एक्झाम नाही, इंटरव्ह्यूच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होईल आणि पगार 1 लाखापेक्षा जास्त असणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन जाहिरात. तर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो. चला तर आपण आता कोणती नवीन जाहिरात आलेली आहे त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत. बघा, रिक्रुटमेंट अँड असेसमेंट सेंटर म्हणजे RAC DRDO यांच्या मार्फत भरती आलेले पदाचं नाव असणार आहे सायंटिस्ट बी. 156 जागा ज्या आहेत तर ते असणार आहेत. याच्यामध्ये 127 जागा, 156 हे ऍडव्हर्टाइजमेंट नंबर आहे, 152 जे आहेत तर ते वॅकन्सी असणार आहेत. 127 जागा सायंटिस्ट इन DRDO मध्ये असणार आहे. ADA मध्ये 9 वॅकन्सी असणार आहे आणि सायंटिस्ट बी याच्या जवळपास 16 जागा ज्या आहेत तर ते असणार आहेत. अशा पद्धतीने या जागांचं वर्गीकरण आहे. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जे काही पदवीधर इंजिनियर आहेत, ग्रॅज्युएट इंजिनियर आणि पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर आणि जे कोणी उमेदवार शेवटच्या वर्षात असतील ते देखील याचा फॉर्म जो आहे तो भरू शकतात. हे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये आलेले, जसं की सायंटिस्ट बी ही आलेली DRDO मध्ये, दुसरं आलेले ADA म्हणजे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी आणि तिसरं जे आहे वेपन अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम इंजिनिअरिंग इस्टॅब्लिशमेंट दिल्ली, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे, सिलेक्शन सेंटर नॉर्थ जालिंदर, सिलेक्शन सेंटर भोपाल, सिलेक्शन सेंटर साऊथ बँगलोर. तर या सगळ्या ठिकाणी पण तुमची जी आहे तर ती पोस्टिंग इथं होऊ शकते. जे कोणी इन कॅडेट मध्ये जातील या 16 जागांसाठी तर त्यांची आर्मी मध्ये जे आहे सिलेक्शन होऊन जाईल. तुमचं लेवल 10 असणार आहे 7वी याच्यानुसार आणि तुम्हाला बेसिक पे भेटणार आहे 56,100. आणि त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे की तुमचे ऍट अ टाइम ऑफ जॉईनिंग तुमचा पगार किती असणार आहे, 1 लाख रुपये. किती असणार आहे, 1 लाख रुपये. त्यांनी डायरेक्ट स्पष्ट सांगितलेले की तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंतची नोकरी जी आहे तर तीही भेटणार आहे. चला याच्याविषयी आपण पुढे थोडीशी माहिती पाहूया. आता पद सगळे आपण एक एक करून बघूया. बघा, पहिल्या पदाचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनियर. DRDO मध्ये 35 वॅकन्सी, ADA मध्ये 3 वॅकन्सी, याच्यामध्ये 2 वॅकन्सी. काय पाहिजे, बॅचलर डिग्री फर्स्ट क्लास मध्ये पाहिजे, इन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन मध्ये पाहिजे तुमची आणि त्याच्यानंतर गेटचा पण एक व्हॅलिड स्कोर जो आहे तर तो पाहिजे. सिलेक्शन प्रोसेससाठी एक्झाम असणार आहे का काय असणार आहे ते पण मी पुढे सांगणारच आहे. पुढे मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी संधी आहे. DRDO मध्ये 33 जागा, ADA मध्ये 1 जागा आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे 33 जागा DRDO मध्ये चांगली संधी आहे. फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये तुमची जी आहे तर ती पदवी तर झालेली पाहिजे. पुढे कम्प्युटर इंजिनियर मध्ये कम्प्युटरची पदवी जी आहे तर ते पाहिजे. याच्यासाठी 29, 3, 1, 1 तर अशा जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात. पुढे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं इलेक्ट्रिकल जे आहे तर ते झालेलं पाहिजे पदवी आणि सोबत व्हॅलिड गेटचा स्कोर पाहिजे. पुन्हा मटेरियल इंजिनिअरिंग मध्ये मेटॅलर्जी मध्ये तुमची पदवी जी आहे तर ती झाली पाहिजे. पुन्हा फिजिक्स मध्ये तुमचं BSc म्हणजे फिजिक्स मध्ये झालं पाहिजे आणि गेटचा स्कोर पण पाहिजे. त्याच्यानंतर आहे केमिस्ट्री, केमिकल इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांचे एकच जागा आहे फक्त आणि त्यांना पण सिव्हिल इंजिनिअरिंग ही पदवी सांगितलेली. तर अशा पद्धतीने या वेगवेगळ्या ज्या जागा आहेत आपल्याला पाहायला मिळतात. इथं त्यांनी काय सांगितलेले की स्टुडंट अपेअर अँड फायनल सेमिस्टर साठी जे काही अपेअर होत असतील तर ते पण जे आहे ही एक्झाम देऊ शकतात. एज लिमिट जर आपण पाहिली तर काय सांगितलेले, 35 वर्षापेक्षा जास्त नको, ओबीसींना 38 वर्ष आणि SC ST 40 वर्ष वयाची अट जी आहे तर ती इथं दिलेली आहे. पुन्हा ऍप्लिकेशन जर पाहिलं तर फक्त 100 रुपये फी आहे. त्याच्यामध्ये पण SC ST दिव्यांग आणि महिलांसाठी कुठल्याही पद्धतीची फी जी आहे तर ती आकारली जाणार नाही. आता स्क्रीनिंग प्रोसेस कशा पद्धतीने होणार बघा, इलिजिबल कॅन्डिडेट विल बी शॉर्ट लिस्टेड ऑन द बेसिस ऑफ गेट स्कोर इन द रेशो ऑफ 1:10 सब्जेक्ट टू देअर अवेलेबिलिटी इन ऑर्डर ऑफ डिसिप्लिन कॅटेगरी वाईज पर्सेंटेज. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, फॉर एक्झाम्पल एका ठिकाणी 1 जागा असेल तर ते 1 जागेसाठी 10 लोकांना बोलवून येतील. कसं बोलवून येतील, गेटच्या स्कोरवरून. तुमचा गेटचा स्कोर पाहिला जाईल, तुम्हाला कुठलीही परीक्षा जी आहे तर ती देण्याची इथं गरज पडणार नाही. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूला जे आहे तर ते तुम्हाला बोलवलं जाणार आहे. आता तुमचं सिलेक्शन आणि तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया हा कशा पद्धतीने होणार बघा, तुमचा सर्व शॉर्टलिस्टेड हे कॅन्डिडेट गेटच्या स्कोर नुसार जे आहे तर ते होणार आहे. याच्यामध्ये काय असणार आहे की 80% वेटेज जे आहे तर ते तुमच्या गेटच्या स्कोरला राहणार आहे आणि 20% वेटेज जे आहे ना, जो काही तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे तर ते इंटरव्ह्यूला तुमचं वेटेज जे आहे तर ते असणार आहे. समजून घेतलं का, 80% वेटेज हे गेटच्या स्कोरला असणार आहे. म्हणजे तुम्हाला गेटच्या स्कोरवरच तुमचं डायरेक्टली इथं सिलेक्शन होऊन जाणार आहे. तुम्हाला काही एक्झाम वगैरे देण्याची इथं गरजच पडणार नाही. म्हणजे त्याचा काही सिलेबस नाही, काही जास्त टेन्शन नाही आहे याचं.
आणि ऍड आल्यापासून 21 दिवसांपर्यंत ही ऍड जी आहे तर ती चालणार आहे आणि त्याच्यानंतर ही जी आहे तर ती एक्सपायर होऊन जाईल. त्याच्या आधीच तुम्हाला जो आहे मित्रांनो तर तो फॉर्म भरायचा आहे. आणखी काही माहिती पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.